खरं मी एवढं सगळं केलंय का हे मला माहित नाही. हे सरांचं मत आहे की मी असं काहीतरी करतोय. फाईन. मला खरं तर तरुणांबरोबर संवाद साधायला आवडतं. कारण ॲज सर टोल्ड, मी क्लासेस घ्यायची सुरुवात माझ्या वयाच्या 16व्या वर्षी चालू केली होती. आय विल टर्न 49. मी आता 49 वर्षाचं होईल पुढच्या महिन्यात. त्यामुळे मागच्या ऑलमोस्ट 33 वर्षापासून आय बीन इन दिस फील्ड. ऍक्च्युली ना, तरुणांबरोबर जेव्हा संवाद साधायला वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीजमध्ये, आपल्या किंवा दुसऱ्या देशात जेव्हा जेव्हा जाणं होतं, तेव्हा मला त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून पहिल्यांदा एक प्रश्न पडतो की हे जे काही त्यांच्या चेहऱ्याचा आणि डोळ्याचा भाव आहे, हा कसा आहे नेमका? कारण तुमच्या डोळ्यामध्ये जो भाव आहे तो दोन प्रकारचा भाव सेम एक्सप्रेस होत असतो. एक असतो आदर भाव, की समोरच्या माणसाबद्दल आपल्याला आदर आहे म्हणून जो एक्सप्रेस होणारा भाव आहे तो भाव, आणि दुसरा असतो केविलवाना भाव. आम्हाला काय आता पर्यायच नाहीये तुमचं ऐकण्याशिवाय, इथं बाकीचे सर बसलेले आहेत. तर या दोन्हीचं एक्सप्रेशन सारखं असतं. मला समोर आलं ना, पहिल्यांदा हे चेक करायची सवय आहे की बाबा सगळ्यांच्या डोळ्यात नेमकं काय आहे, आदर भाव आहे का केविलवाना भाव आहे. आणि हे सगळं कशासाठी? त्याचं कारण असं आहे की तुम्ही या नवीन क्षेत्रामध्ये आता ऍडमिशन घेतलंय, यू हॅव स्टार्टेड स्टडिंग. खूप वेगवेगळ्या महत्वाकांक्षा आहेत, वेगवेगळे स्वप्न आहेत आपल्या सगळ्यांचे, आपल्याला ते अचीव्ह करायचे आहेत. आणि गंमत असं आहे की आतापर्यंत जे काही ऍडमिशन घेतलेलं असतं ना, म्हणजे 11वीचं असेल, टू सम एक्सटेंट इव्हन फर्स्ट इयरचं ऍडमिशन असेल, माणसं तेवढे सिरियस आणि सिन्सिअर नसतात त्या फील्डमध्ये. पहिल्यांदा असं झालं की कुठल्या तरी एका क्लासला तुम्ही ऍडमिशन घेतलंय आणि तुम्ही असं ठरवलं की या क्लासला आपण 4 लगा देणार आहे, आपल्याला या लेवलवर घेऊन जायचंय स्वतःला, की आपल्याला एक जॉब, गव्हर्नमेंटचा एक एक्झाम क्रॅक करून प्राप्त करायचा. हे सगळं आपल्या समोर आहे. पहिल्यांदा असं काहीतरी घडतंय आणि आपण एका क्लासला फार आतापर्यंत नसलेल्या अप्रोचनी येऊन आपण बसलोय. पण तरीही इथे येऊन बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या माग परत वेगवेगळा भाव असू शकतो. याच्यातले काही जण आहेत की जे स्वप्न पाहतायत आणि त्यांना असं वाटतं की त्या स्वप्नांची जी भरारी त्यांना घ्यायची आहे, ते पंख इथं लावून मिळतील याची खात्री आहे, म्हणून काही जण इथं आले. काहींना एक भीती आहे की आपण क्लास लावला नाही तर कदाचित आपल्याला ते क्रॅक करता येणार नाही, त्यामुळे काही जण इथं आलेत. काही जणांची ही गरज आहे की क्लास ही एक गरज आहे, त्याच्यातून आपल्याला काही गोष्टी मिळणार आहेत आणि आपण पुढे जाणार आहेत. काही कुठल्या तरी प्रेशरनी आलेत, त्यांच्या वडिलांनी, त्यांच्या भावानी त्यांना सांगितलंय की तुला क्लास लावावाच लागेल, मला काही माहित नाही, अटेंड दॅट क्लास फर्स्ट आणि मग बाकीचं बोलू आपण. म्हणजे इथं येऊन बसणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा भाव वेगवेगळा आहे. सो देर इज नो गॅरंटी की एक्झॅक्टली ही ताई जो भाव घेऊन बसलेली आहे तोच यांचा कुणाचा आहे. प्रत्येक जण आपापल्या स्वतःच्या कोशातून इथं आलाय आणि फक्त एक डेस्टिनेशन एक आहे की आपल्याला एक एग्जाम क्रॅक करनी है आणि आम्हाला काहीतरी अचीव्ह करायचं आहे. हे सगळंच खूप छान आहे, म्हणजे जे ठरवलंय ते परफेक्ट आहे. फक्त होतं काय की याच्यामध्ये आपण आपले 100% देतो का, हा मुद्दा खूप महत्वाचा राहतो. पण त्याच्यात अजून एक गोंधळ आहे. तुमच्यासारखे एकदम नवीन, छान स्वप्न बाळगणारी, महत्वाकांक्षा बाळगणारी विद्यार्थी विद्यार्थिनींचा एक समूह जेव्हा समोर बसतो, तेव्हा कुणीतरी कोणाला तरी सांगते की कुणीतरी ती एक्झाम क्रॅक केली. आता युपीएससीचा काल रिझल्ट लागला, तसा कुणीतरी ती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक केली आहे आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ टाकलाय युट्यूबवर, आणि यू जस्ट चेक इट, बघ ना त्यांनी कसा अभ्यास केलाय. मी तुम्हाला खरं सांगू का, ते इंटरप्रिटेशन असतं, तसंच असतं असं काही नाहीये. म्हणजे मी फार जबाबदारीने हा सेंटेन्स तुमच्या समोर टाकतोय. हे कसं असतं, एखादी गोष्ट घडली ना, तुम्ही कधीतरी एक चांगली इनिंग खेळली, समजा क्रिकेट खेळणारे इथं काही विद्यार्थी विद्यार्थिनी बसले, त्यांनी खूपच छान बॅटिंग केली आणि असं ठरलं की ह्या बॅटिंग केल्यामुळे त्यांचा एक मुलाखत घ्यायची आहे. तर मुलाखतकार जेव्हा पहिला प्रश्न विचारेल त्यांना की एवढी छान बॅटिंग केली, तुमचं प्रिपरेशन कसं झालं होतं, आता यांना काहीतरी सांगावं लागेल ना प्रिपरेशन कसं झालं होतं. मग तो सांगायला सुरुवात करतो की प्रिपरेशन कसं, त्यासाठी आम्ही कसं सकाळी 4 वाजता उठलो होतो, आम्ही किती एफर्ट्स घेतले त्याच्यासाठी, आणि मग हे सगळ्याचे परिणाम आहेत की आता हा रिझल्ट लागलाय. याला इंटरप्रिटेशन म्हणतात. दिस इज नॉट इन्फरन्स.
याला इंटरप्रिटेशन, हे काढलेलं असतं, हे निघालेलं नसतं. प्लीज अंडरस्टँड दिस. इंटरप्रिटेशन हे काढलेलं असतं, ते निघालेलं नसतं. जे नॅचरल तुमच्या गरजेचं आहे ते एखादी गोष्ट निघालेली आहे त्याच्यातली, की येस आम्ही हे असं केलं आणि हे निघालं, हा रिझल्ट असा लागला. हे जे त्याचे एक्सप्लेनेशन्स आहेत ते आपोआप निघालेले आहेत. अनफॉर्च्युनेटली आपण सगळेजण युट्यूबवर हे इंटरप्रिटेशन्स पाहतो. इंटरप्रिटेशनचं मुळात एक तुम्हाला सांगतो की प्रत्येकाची गरज वेगळी असते. अभ्यास करायची माझी जी गरज आहे ती तशीच्या तशी बाळकृष्ण डाके सरांची नसते, बिलकुल नसते. बाळकृष्ण डाके सरांनी वेगळा अभ्यास करायचा असतो, मी वेगळा अभ्यास, कारण ते कॅरेक्टर वेगळं आहे, हे कॅरेक्टर वेगळं आहे. त्याची गरज वेगळी आहे, माझी गरज वेगळी आहे. तसं तुमच्यातले इंडिव्हिज्युअली प्रत्येकाची गरज वेगवेगळी असू शकते आणि ती नेमकी काय आहे हे समजणं हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जगाने स्वतःवर केलेले प्रयोग तुम्ही तुमच्यावर इम्प्लिमेंट नाही करू शकत. तुम्हाला स्वतःवर प्रयोग करावे लागतील, तेव्हा यश जवळ येईल. सो वी हॅव टू गो थ्रू दिस फास्ट. पहिल्यांदा आम्हाला काय करायचंय, आम्हाला आमच्यावर प्रयोग करायचे सगळ्यात महत्वाचे, आणि एक 15-20 दिवसाचा स्पॅन देऊन त्या सगळ्या प्रयोगांना फ्रीज करायचंय, एका कन्क्लुजनवर यायचंय आणि अभ्यास करायला सुरुवात करायची. खूप अभ्यास करावा लागतो, 10 तास अभ्यास करावा लागतो, 5 तास अभ्यास करावा लागतो. आम्ही तर झोपलोच नाही, तितका अभ्यास केलाय. अभ्यास प्रत्येकाला वेगवेगळा करावा लागेल. काही जणांचा आतापर्यंत काहीतरी झालाही असेल, काहींचा बिलकुल झाला नसेल. मी सगळं, हा प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल वेगवेगळा प्रवास आहे. एकच गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत तुमच्या मनामध्ये आशा जिवंत आहे, जोपर्यंत होप्स अलाइव्ह आहेत, तोपर्यंत तुम्ही बेस्ट विद्यार्थी आहात. ज्या क्षणी या आशा संपून जातील त्या क्षणी तुमच्यातली विद्यार्थी दशा संपली. दॅट्स द एंड ऑफ एव्हरीथिंग. त्यामुळे पहिल्यांदा ही आशा जिवंत राहणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी काहीतरी करणं महत्वाचं आहे. 100% देणं म्हणजे काय? आता मी तुम्हाला सांगितलं 100% द्या. 100% देणं म्हणजे काय? म्हणजे सर सगळं करणं म्हणजे काय? सगळं करणं म्हणजे काय? सी, 100% मोजणं इतकं सोपं नाही. तुमची जी पर्सनॅलिटी आहे ते फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल आणि स्पिरिच्युअल या 4 वेगवेगळ्या पिलर्सवर सेट केलेली पर्सनॅलिटी आहे. फिजिकल लेवलवर वेगळी आहे, इंटेलेक्च्युअल लेवलवर वेगळी आहे, मेंटल लेवलवर वेगळी आहे, स्पिरिच्युअल लेवलवर वेगळी आहे. आणि या सगळ्या पर्सनॅलिटीचे 100% देणं म्हणजे टोटॅलिटीमध्ये आपण 100% देतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी जे बोलतोय ते प्रत्येकाला तेच समजतंय का? नाही. मला जे अभिप्रेत आहे ते बहुतेक जणांना समजत असेल तर कदाचित मला बोलता येतं. मी आपलं बोलून जातोय आणि तुम्हाला तुमचं समजतंय. अगेन दॅट इज डेंजरस. परत 100% तुम्ही देताय का याच्यात प्रश्न आहे. परसेप्ट करणं म्हणजे बोध घेणं एखाद्या गोष्टीचा, परसेप्शन ज्याला आपण म्हणतो, हे इतकं सहज नसतं. हे प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. मी जसं तुम्हाला सांगितलं की आपल्या होप्स जिवंत राहिल्या पाहिजेत, सगळ्यात महत्वाचं. ते जिवंत आहेत का? दॅट मॅटर्स. माणसाने स्वप्न मोठी बघावीत, हे तेवढंच खरं आहे. पण स्वप्न अचीव्ह करण्यासाठीचे एफर्ट्स त्याही पेक्षा जास्त दाखवावेत, हे त्याही पेक्षा जास्त खरं आहे. मग आम्ही सगळेजण एफर्ट्स घेतोय म्हणजे नेमकं काय करतो? मी जर तुम्हाला विचारलं की तुमचं टाइम टेबल सेट आहे का? आपल्याकडे टाइम टेबलला 2 फार विचित्र शाप आहेत. एक शाप असा आहे की आपल्याकडे टाइम टेबल बनतच नाही, आणि दुसरा शाप असा आहे की ज्यांचा बनतो त्यांचा एका ठिकाणी चिटकवला जातो, याच्या पलीकडे तो फॉलो होत नाही. आपला 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वी असंच झालंय. आणि ते ठरवलं तर इतकं बेस्ट आहे, सकाळी 5 वाजता उठायचं, 5:30 पर्यंत आवरायचं, 5:30 ते 6 मॅथ्स. आणि कधी झालं तसं? तसं झालं कधीच नाही. म्हणजे कदाचित ते सगळं झालं असतं तर आपण आतापर्यंत सेट असतो कुठेतरी, पण हे होत नसतं. टाइम टेबल बनवणं वेगळं आणि टाइम टेबल फॉलो करणं वेगळं. अ पॉइंट इम्प्लिमेंटेड इज ऑलवेज बेटर दॅन अ प्लॅन मेड, असं बोललं जातं. मोठा प्लॅन बनवण्यापेक्षा एक छोटा पॉइंट इम्प्लिमेंट करणं जास्त गरजेचं आहे. मग आम्ही तो छोटा पॉइंट इम्प्लिमेंट करू शकतो का? पहिल्यांदा तो व्यवस्थित प्लॅन बनवा. सेकंड, त्या प्लॅनला तुमच्या स्वतः, म्हणजे एक एक्झाम क्रॅक करायची असेल तरी तुमचं कॅरेक्टर लक्षात घेऊन तुम्ही ती एक्झाम क्रॅक करणार आहात. म्हणजे मला जर खेळणं आवडतं तर त्या प्लॅन मध्ये थोडा वेळ मी माझ्या खेळण्यासाठी पण देणार आहे. मला खूप जण विचारतात, सर हॉबीसाठी वेळ द्यायचा का? नक्की द्यायचा, नक्की द्यायचा.
तुम्ही टू व्हीलर चालवताना जर तुम्ही दुर्दैवाने त्याच्यात पेट्रोल भरलं नाही तर ती गाडी कुठेतरी एका ठिकाणी जाऊन थांबेल आणि त्यानंतर ती नाही काढता येणार जोपर्यंत पेट्रोल नाही भरणार आपण. तसं मानवी जीवनामध्ये जे स्पिरिट टाकायचं असतं ते टाकण्यासाठी हॉबीज दिलेल्या आहेत. हॉबी एंटरटेन करणं म्हणजे याचा दुसरा अर्थ आम्ही स्वतः पेट्रोल भरणं होय. सो वी नीड टू बी रेडी फॉर दिस. पहिली महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही एक टाइम टेबल असा बनवायचा ज्यात स्वतःचं कॅरेक्टर कन्सिडर करायचं, ऑपॉर्च्युनिटी कन्सिडर करायच्या, सगळ्यात महत्वाचं म्हणजे सिलेबस कन्सिडर करायचा आणि किती वेळ आहे आपल्याला हे पण आपण कन्सिडर करायचं. आयुष्यामध्ये नाहीतरी असं बोललं जातं की तुम्ही स्वतःला काही प्रश्न विचारायचे असतात एखादी गोष्ट सुरू करण्याच्या आधी. माझ्याकडे पुरेसा वेळ आहे का, माझ्याकडे पुरेशी शक्ती आहे का, हे फार महत्वाचे प्रश्न आहेत. की माझ्याकडे इनफ स्ट्रेंथ आहे का. मग ती स्ट्रेंथ कोणती लागेल. आता मी तुम्हाला सांगितलं सगळे मुलं कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन जेव्हा करतात ना तेव्हा बौद्धिक पातळीवर प्रचंड प्रिपरेशन करतात आणि मानसिक पातळीवर एकदम लो लेवलवर राहतात. परीक्षा देत असताना डिप्रेशन येतं त्यांना. परीक्षा जवळ आली तरी डिप्रेशन येतं. दोन गोष्टींची वाट पाहणं खूप अवघड आहे करिअरमध्ये. पहिलं परीक्षेचं आणि दुसरं रिझल्ट. टू टफ टू वेट. आणि त्या दोन्हीची वाट पाहण्यासाठी पेशन्स लागतात. त्यासाठी तुमच्या मनावर काम करावं लागतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा प्रिपेअर करताय स्वतःला तेव्हा फिजिकल, मेंटल, इंटेलेक्च्युअल, स्पिरिच्युअल चारही लेवलवर तुम्ही स्वतःला प्रिपेअर करताय. 100% देणं याचा अर्थ मी माइंडनी पण तेवढा स्ट्रॉंग पाहिजे जेवढा मी ब्रेननी आहे. आता मी तुमच्यातल्या काही जणांना सांगितलं की सी विल डू वन थिंग. मी बोलणारच नाही आज. आय विल नॉट स्पीक. आय विल गो अँड सिट समवेअर. पण मी एक काम करेन, मी तुमच्यातल्या काही जणांना बोलवेल, तुम्ही समोर यायचं आणि बोलायचं. आता मी तुम्हाला सांगू का, जर आता तुम्हाला माहिती आहे मी बोलायला सुरुवात केली आहे, मी बऱ्यापैकी बोलतोय, पुढे आलोय आता, त्यामुळे तुम्ही रिलॅक्स आहात. पण मी आल्याच पहिल्यांदा असं सांगितलं असतं मी बोलणार नाही. मी तुमच्यातल्या काही जणांना बोलायला लावेल. मी ज्यांना बोलवतो त्यांनी स्टेजवर या असं म्हणून मी जर इथं उभा राहिलो असतो तर याच्यातल्या जवळजवळ 70% माणसांनी खाली पाहायला सुरुवात केली असती. कारण त्यांनी माझ्याकडे पाहिलं मी त्यांच्याकडे पाहिलं तर अपघात संभवतो. बेटर नॉट टू सी. त्याला मूळ कारण असं आहे की आम्ही सगळेजण मेंटली प्रिपेअर्ड नाहीये. इंटेलेक्च्युअली वी आर प्रिपेअर्ड बट मेंटली वी आर नॉट प्रिपेअर्ड. पहिल्यांदा आम्हाला मेंटली प्रिपेअर्ड व्हावं लागेल. 100% देण्याची पहिली रिक्वायरमेंट ती आहे की आम्ही मेंटली, फिजिकली प्रिपेअर्ड पाहिजे. स्ट्रेस चुकूनही येता कामा नये. नैराश्य बिलकुल येता कामा नये. मग त्या अशा टिकल्या पाहिजेत. अर्थात त्यासाठी आवश्यक असलेले टीचर्स, त्याच्यासाठी आवश्यक असलेले आपले काही स्त्रोत जे पॉझिटिव्हिटी आपल्यापर्यंत आणून टाकतायत ते आयुष्यभर आपल्यासोबत टिकले पाहिजेत, राहिले पाहिजे, त्याची काळजी घेतली पाहिजे. हे पहा, तुमच्याशी पॉझिटिव्ह बोलणारी काही माणसं तुमच्याकडून आशा ठेवतायत, काही माणसं अपेक्षा ठेवतायत. अपेक्षा ठेवणाऱ्या माणसाचं बर्डन येत असतं. एक्सपेक्टेशन्स गिव्ह बर्डन. आशा असल्या तर मग त्याचं बर्डन नसतं. पण आपल्याकडे अपेक्षा असतात खूप जणांना की तू लावलाय परीक्षा क्लास याचा अर्थ तू क्रॅक करणार. आणि मग प्रचंड प्रेशर्स तयार होतात त्याचे. ते प्रेशर्स हँडल करणं पण अवघड जातं अनेकदा. समहाऊ कुठल्या तरी एका लेवलवर मी एक रिपीटेडली या व्यासपीठावर एक गोष्ट सांगितली, अनेकदा सांगितली आणि मला हा फोरम सोडल्यानंतर पण खूप जणांनी येऊन सांगितलं की सर ते खूप खरं आहे, आमचं तसंच होतंय काहीतरी. ती एक साधी गोष्ट अशी होती की अकबर बादशाह फिरायला गेला, म्हणजे जंगलात शिकारीला गेला आणि त्याने एका मुलाला पाहिलं की जो दोन्ही हातामध्ये मोळी ठेवली होती, लाकडाच्या मोळ्या, आणि डोक्यावर 2 मोळ्या होत्या. असा करून एका नाल्यावरून उडी मारतो या किनाऱ्यावरून पलीकडच्या काठावर, आणि एक पण मोळी खाली पडत नाही. अकबराला आश्चर्य वाटतं, कमाल. अकबर तिथे जातो आणि म्हणतो की रोज उडी मारतोस. तो म्हणला हा जहापना, रोज उडी मारतो. ही मोळी पडत नाही कधी खाली? नाही जहापना, सवय झाली, कधीच मोळी पडत नाही. अकबर बटव्यातून एक सुवर्ण मुद्रा काढतो आणि तिथल्या एका दगडावर ठेवतो आणि त्याला म्हणतो की परत उडी मार. आता जर उडी बरोबर पडली तर ही सुवर्ण मुद्रा तुझी. त्या मुलाला रोजची सवय असते. तो त्या सगळ्या मोळ्या घेऊन पलीकडे जातो आणि उडी मारतो. डोक्यावरची एक मोळी खाली पडते. अकबराला आश्चर्य वाटतं. अकबर जातो, विचारतो मोळी कस काय पडली? तो मुलगा खिन्न हसतो आणि अकबराकडे पाहून म्हणतो, जहापना, रोज
मोळीचं वजन असतं, त्याची सवय झाली आहे. आज मोळीवर या सुवर्ण मुद्रेचं वजन होतं, ते झेपलं नाही. प्लीज अंडरस्टँड दिस. याचा अर्थ खूप खोल आहे. ही जी एक सुवर्ण मुद्रा आहे ती अपेक्षा आहे. तुमच्याकडून त्या प्रचंड मोठ्या प्रमाणात ठेवण्यात गेल्या. त्यामुळे जेवढं जेवढं तुम्ही समोर याल तसं अपेक्षांचं बर्डन वाढत जाईल. मी जर सांगितलं 100% प्रिपेअर्डनेस साठी परफेक्ट प्लॅन लागतो, परफेक्ट इम्प्लिमेंटेशन लागतं, टॉप लेवलचा गायडन्स लागतो आणि बेस्ट फॉलोअरशिप लागते. या इन्स्टिट्यूट मध्ये ऍडमिशन घेऊन तुम्ही गायडन्स फ्रीज केला, येस नाव वी कॅन गेट गुड गायडन्स, म्हणजे गाईडलाईन्स हा प्रॉब्लेम संपला आपला. आता बाकीच्या तर सगळ्या आपल्या गोष्टी आहेत. कमिटमेंट आपल्याला दाखवावं लागणार आहे. देणारा माणूस 100% देऊन मोकळा होणार आहे, पण घेणाऱ्याला 100% घेता येतं का हा प्रश्न आहे. तो घेण्यासाठी तेवढं प्रिपेअर्डनेस लागेल. तो वेल प्रिपेअर्डनेस आपला आहे का, चेक इट फर्स्ट. एक छोटी गोष्ट कदाचित इकडे तिकडे हल्ली ना की ते 100% खाली यायला लागतात. मी मोटिवेट करण्यासाठीच अनेक ठिकाणी जातो, पण मी तरीही सत्यावर बोलतो. मी अनेकदा अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतो की काल रिझल्ट लागल्यामध्ये किती मुलांनी परीक्षा दिली आणि किती मुलं पास झाले. हे जेवढे मुलं पास झाले ना त्याच्यात आपलं नाव पाहिजे, या प्रमाणात आपला अभ्यास पाहिजे. प्लीज अंडरस्टँड दिस. आम्ही आमच्या वर्गात पण पहिले आलेलो नाहीत त्या 60-70 जणांमध्ये कधीतरी, आणि आता काही लाख लोकांमध्ये आम्हाला त्या लेवलवर स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. तर मग प्रूव्ह करायचं आहे, दॅट्स इट. त्याला दुसरा पर्याय नाहीये, आणि तो बेस्ट दिवस आजचा आहे जेव्हापासून आपल्याला हे प्रिपरेशन चालू करायचं आहे. डोंट थिंक उद्या, डोंट थिंक 1 तारखेला, नेव्हर थिंक सोमवारी. आज, आत्ता, या क्षणी. प्रिपरेशन कधीपासून चालू करणार सर? झालं या क्षणापासून. ज्यांना हे जमेल तेवढे जण 100% देऊ शकते, किंवा कालच सुरू केलं सर, वंडरफुल, 110, खूप छान. पण हे जमलं पाहिजे. हे प्रिपेअर्डनेस हा आमचा तयार राहायला पाहिजे. समहाऊ समवेअर वी नीड टू फील इट की येस. त्या 100% बद्दल, स्वामी चिन्मयानंदांच्या बद्दल मी एक गोष्ट सांगत असतो की एका दिवशी त्यांच्या लाईफच्या शेवटच्या स्पॅन मध्ये त्यांची एक पत्रकार परिषद होती. ते एक इंटरनॅशनली नोन गुरु होते आणि त्यांना भेटायला जगातले अनेक मोठे पत्रकार आलेले होते. सिद्धबारी नावाचा एक हिमालयाच्या पायथ्याशी त्यांचा आश्रम आहे, तिथं ही पत्रकार परिषद सुरू होती. सकाळी सकाळी पत्रकार परिषद सुरू झाली, ऑलमोस्ट अशी 9 वाजता वगैरे, आणि थंडी होती. अजून ऊन आलेलं नव्हतं त्या आश्रमात. मोठे मोठे झाड आहेत, डोंगर आहेत साईडला, त्याच्यात ऊन आलेलं नव्हतं अजून त्या आश्रमामध्ये. पण तिथे एक आश्रमामध्ये एक टेकडी आहे, त्या टेकडीवर ऊन आलं होतं. स्वामीजींच्या लक्षात आलं की बाकीचे सगळेजण कुडकुडतायत. तर स्वामी म्हणले आपण टेकडीवर पत्रकार परिषद घ्यायची का? सगळेजण वाटत पाहत होते. म्हणले येस स्वामीजी, आपण टेकडीवर घेऊया पत्रकार परिषद. फाईन. ही अशी प्लास्टिकची पिशवी, प्लास्टिकची खुर्ची उचलली त्यांनी आणि ते झपझप झपझप पावलं टाकत टेकडीवर चढले. स्वामीजींचं वय खूप होतं त्यावेळेस, आणि त्यावेळेस त्यांचं हृदय फक्त 14% काम करत होतं. आणि वर पोहोचणाऱ्या माणसामध्ये सगळ्यात पहिले ते होते. मग 150 पत्रकार वर पोहोचले. पत्रकार परिषद सुरू झाली. पहिला प्रश्न विचारला पत्रकाराने की स्वामीजी, तुमचं हृदय 14% काम करतं, पण तुम्ही पहिले आलात. आमचं 100% काम करतं, पण आम्ही तुमच्या आधी पोहोचू नाही शकलो. याचं कारण काय? स्वामीजीने उत्तर दिलं, माझं हृदय 14% काम करतं, पण 14%त ते 100% काम करतं. तुमचं हृदय 100% काम करतं, पण त्याच्यात ते 14% पण काम करत नाही. हे याचं खरं गणित आहे. सो वी नीड टू अंडरस्टँड दिस फास्ट. 100%चा अर्थ काय, आणि तो 100% आम्हाला लावता येते का? दुसरी गोष्ट दिसलीच नाही पाहिजे, इज कॉल्ड एज 100%. तुम्हाला आता म्हणजे एक फोकस पाहिजे, येस मला ही परीक्षा द्यायची. म्हणजे उद्या तुम्ही खेळण्यासाठी वेळ दिलेला असला तरी बॅक ऑफ द माइंड तुमचं प्रिपरेशन चालू पाहिजे. मी खेळतोय ते पण मी क्रिकेट खेळतोय ते पण माझ्या परीक्षेमुळेच. एक लक्षात ठेवा, अभ्यासाच्या शेवटच्या फेज मध्ये अभ्यास करायची जी पद्धत असते ना, ती कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये नसते कामाची तशी.
पहिल्यापासून अभ्यास. हे आपल्या अकॅडमिक्स मध्ये आपण कसं शेवटच्या पीएल मध्ये फायनल करता नाही काय, शेवटच्या 5-10 दिवसात तो एवढा अभ्यास होतो की विचारायची सोय नाही. उद्या परीक्षा म्हणल्यावर तर आज तर संपून जातो सगळा. तुम्ही विराट कोहली, धोनी वगैरे हे जेव्हा क्रिकेट खेळतात तेव्हा त्याच्या आदल्या दिवशी जर तुम्ही त्यांच्या कॅम्पवर कधी कॅमेरा मारला असेल कुणी आणि तुम्ही तो पाहिला असेल, तर ते प्रिपरेशन करताना क्रिकेट खेळत नाही. ते फुटबॉल खेळतात, व्हॉलीबॉल खेळतात, काही खेळतात, क्रिकेट नाही खेळत. का बरं? जी फायनल एक्झाम असते ना त्याचं प्रिपरेशन आदल्या दिवशी करायचं नसतं. आदल्या दिवशी फिटनेस साठी फक्त काम करायचं असतं, बाकी स्किल्स साठीचं काम आधीच झालेलं असतं. असंच कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये असतं. आपलं प्रिपरेशन आज व्हायला पाहिजे. परीक्षेची डेट आलीच नाहीये तेव्हा. परीक्षेची डेट आल्यानंतर रिव्हिजन आणि उरलेला वेळ आपण फिट राहावं, मेंटली टफ राहावं म्हणून काही वेगळे प्रिपेअर्डनेस असतील त्या गोष्टी करण्यासाठी. सो गिव्ह यू 100%. व्हेरी इम्पॉर्टंटली आज आत्ता या क्षणापासून 100% द्यायला आपण तयार आहेत का? तुम्ही आता क्लासमध्ये बसलेला आहेत, कदाचित तिथे क्लास चालू असेल मी येण्याच्या आधी, कदाचित मी इथून गेल्यावर परतही चालू होईल, पण हा क्लास जो चालू आहे त्याच्यात तुम्ही क्लासमध्ये होते का? आय एम नॉट आस्किंग फिजिकली, आय एम आस्किंग यू मेंटली. फिजिकली तर तुम्ही इथं बसलेलाच आहात, त्यामुळे मला त्यावर क्वेश्चन नाहीये की तुम्ही क्लासमध्ये आहात का नाही, पण मेंटली तुम्ही इथं आहात का? काय होतं, एकच क्षण घडतो, काहीतरी होतं आणि आपण एका क्षणासाठी बाहेर निघून जातो, परत लवकर येत नाहीत. आपण तिकडेच राहतो कुठेतरी निराला बाजारला. वी नेव्हर कम बॅक बिकॉज वी एन्जॉय टू बी ॲट निराला बाजार. आपला गोंधळ असा होतो की आपण एकदा एका फ्लिप मध्ये एका ठिकाणून बाहेर निघतो आणि परत तिथे येता येत नाही, आणि तरी आपण अपेक्षा बाळगतो की आपण 100% दिले पाहिजे. 100% देण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला एक सिस्टीम अशी सेट करावी लागेल की मला स्वतःला मी 5-5, 7-7 मिनिटांनी हे सांगितलं पाहिजे की तू इथं आहेस का. हे असलाच तर काही खरं आहे, नाही तर हे प्रिपरेशन तुझ्याच यांनी कम्प्लीट होणार नाहीये. मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे की इफ आय आस्क मी इन जनरल, परवा मी एका कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणाऱ्या एका मुलांचा ग्रुप मला भेटायला आला होता. त्या मुलांना बोलताना मी हेच सांगत होतो की एक असा एवढा एक दगड आहे, तो दगड आपण इथं ठेवला या टेबलवर आणि मी तुम्हाला असं सांगितलं की हा दगड उचलायचा आहे, तर मला असं वाटतं तुमच्यातलं कुणी पण येईल की येस सर उठा देंगे, काही प्रॉब्लेम नाही उसमें. पण मी असा एक मोठा खडक असा इथं ठेवलेला आहे असं, आणि आता हा हलवायचा आहे. हाऊ मेनी ऑफ यू वुड कम? ह्याला हलवण्यासाठी मी तुम्हाला सांगू, पहिले जे मी सांगितलं होतं छोटा दगड सगळे येतील. आता मी जेव्हा सांगितलं ना मोठा दगड, आता कुणी येणार नाही. एवढा कुठं आपल्याच्याने हलणार आहे का? न गेलेलं बरं, लोक हसतील आपल्याला. हा जो मोठा दगड आहे ना हलवायचा, हाच हलवायचा ठरवून आपण सगळ्यांनी या क्षेत्रामध्ये प्रवेश घेतलेला आहे. तुम्हाला मोठाच दगड उचलायचा आहे. आप तो कॉम्पिटिटिव्ह एग्जाम क्रॅक करना चाहते हो, बरोबर आहे ना? स्पर्धा परीक्षेमध्ये जायचं आपल्याला, तर तो दगड मोठा आहे. मग मोठा दगड उचलण्याच्या दृष्टिकोनातून आता काय प्रिपेअर करायचं हे आपण ठरवायचं. सगळ्यात महत्वाची गोष्ट की हा दगड उचलायचा असला तरी एन्जॉय करता यायला पाहिजे. एन्जॉय करण्यासाठी माणसाचा अप्रोच लागतो. बौद्धिक प्रिपरेशन नाही, मानसिक प्रिपरेशन लागतं एखादी गोष्ट एन्जॉय करण्यासाठी. 2 गुन्हेगार असतात, त्याला एक राजा शिक्षा देतो की हा पर्वत, तुम्ही चोरीचा प्रयत्न केला ना, हा पर्वत तुम्हाला चढायचा आहे, आणि दोघांना सांगतो, म्हणजे आपल्या सैनिकांना सांगतो यांच्या दोघांच्या डोक्यावर यांना जे पाहिजे ते 5-5 किलोचं वजन द्या. तो पहिला माणूस आहे तो तिथं जातो, तो सगळे दगड गोळा करतो, 5 किलोचे एका पिशवीमध्ये भरतो, त्याला कापूस वगैरे लावतो खालून जरा टोचणार नाही असं, आणि आपल्या डोक्यावर खुश होतो की आपण त्यातल्या त्यात कम्फर्ट हे पाहिलाय, काही प्रॉब्लेम नाही, आणि ते उचलतो, 5 किलो मोजतो आणि 5 किलोचं वजन घेऊन निघतो. दुसरा सैनिकांना विचारतो की 5 किलो काय घ्यायचंय? ते म्हणले राजाने सांगितलं काही घ्या, तुम्हाला जे वाटेल ते. तो 5 किलोचे फळं घेतो, सफरचंद, केळ, हे ते सगळे फळं 5 किलोचे घेतो, पाठीवर घेतो, निघतो. त्याला भूक लागली की त्यातलं एक फळ खाऊन खातो, काढायचं खायचं. सैनिक म्हणले फेकत नाहीये काही, 5चे 5 किलो आपल्या सोबतच आहेत, हे पण मी खातोय, फेकत नाहीये काहीच. तो जो पहिला असतो दगड उचलणार, तो म्हणतो यार आपलं चुकलं यार, हे ना मस्त एन्जॉय करा. त्याला दमछाक झालेली, यांनी 2 बाटल्या पाणी बिनी सगळं घेतलेलं त्यात 5 किलो मध्ये,
आणि मस्त चाललंय आपलं थोडं थोडं करत. ज्याला हे जमतं ना, की आपण जे उचललेलं आहे ते आपल्याच कामाला येणार आहे, असं वजन जो माणूस उचलतो तो पर्वतावर नक्की चढतो. आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन दिस. मग तुम्ही सगळ्यांनी या लेवलवरचं प्रिपरेशन केलेलं आहे का? कारण हे प्रिपरेशन असं झालं असेल आणि तुम्हाला ही एक्झाम एन्जॉय करता येत असेल तर ती नक्की क्रॅक होणार आहे. परीक्षा एन्जॉय करता यायला पाहिजे. ते ज्ञानाचं एक्झिबिशन. एखादा चित्रकार असतो, सुंदर चित्र काढतो आणि नंतर त्याचं जहांगीर आर्ट गॅलरीला कुठेतरी एक छान प्रदर्शन असतं. त्या प्रदर्शनासाठी तो खूप जास्त चित्र काढतो, खूप आनंदी असतो, उत्साही असतो आणि तो एक्झिबिट करतो त्यांनी केलेली सगळी कला. तसं एका विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये आपलं ज्ञान एक्झिबिट करण्यासाठी जे दालन दिलेलं असतं त्याला परीक्षा म्हणतात. आम्ही तेवढे प्रिपेअर्ड पाहिजे की येस आय विल क्रॅक दिस, आणि त्याच्यासाठी आपण एवढे तयार पाहिजे की परीक्षा एन्जॉय करता यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगू, बोलू नये पण याच्यातले 50% जनता अशी असेल की ज्यांना परीक्षेचं प्रचंड टेन्शन येत असेल. म्हणजे यांच्या परीक्षेची यांच्या आईच्यासाठी पण एक परीक्षा असेल. 50% जनता अशी असेल की ज्यांची परीक्षा म्हणल्यानंतर त्या आईने बाजूला बसायचं, काही काळजी नाही करू बाळा, मी आहे, हे घे खायला, आणि मग तिने ते एक एक घास तोडून याला, कारण ही बिझी ना, याला वेळ नाही. ते प्रिपेअरिंग फॉर देअर दे शुड नॉट हॅपन. सी यू हॅव टू एन्जॉय फर्स्ट, स्टार्ट बिगिन. आपको एन्जॉय करना है एग्जाम. ज्यांना हे एन्जॉयमेंट करता येईल, परीक्षा एन्जॉय करता येईल, ते नक्की पुढे सरकते. म्हणून आमचा परीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन एक हे असा तयार करा की आपल्याला ज्ञानाला एक्झिबिट करायचं. जे आजपर्यंत आपण अक्युम्युलेट करतोय, जे प्राप्त करतोय, ते आपल्याला प्रेझेंट करायचं. सो बी रेडी फॉर दिस. म्हणून मेंटली टफ असा. ब्रेन जसं शार्प पाहिजे ना, तसं मन टफ पाहिजे. या दोन्ही गोष्टी आपल्याला जमल्या पाहिजेत आणि हे प्रिपेअर करण्यासाठीचा वेळ तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता ते पुस्तक उघडायचा, अभ्यास करायचा हे 100%, पण या व्यतिरिक्त याही बाकीच्या गोष्टी जमल्या पाहिजेत. हे सगळं झालं तर त्यावेळेस आपण मेंटली टफ असू. आय टेल यू वन थिंग, मी नेहमी सगळ्या जणांना सांगतो, इफ यू कम्पेअर सहवाग विथ रोहित शर्मा, सहवागच्या नावावर खूप असामान्य रेकॉर्ड्स आहेत. रोहितच्याही आहेत, मला नाही असं म्हणायचं नाही, पण सहवागच्या नावावर पण टॉपचे रेकॉर्ड्स आहेत. इफ यू कम्पेअर सचिन तेंडुलकर विथ विराट कोहली, सचिनच्या नावाने खूप बेस्ट रेकॉर्ड्स आहेत जगातले. इफ यू कम्पेअर राहुल द्रविड विथ पुजारा, राहुल द्रविड खूप पुढचा बॅट्समन आहे, एकदम टॉप लेवलचा बॅट्समन आहे. यू कम्पेअर एनीवन विथ एनीवन, तुम्हाला असं लक्षात येईल ती जी टीम होती ना, ती या टीमपेक्षा फार सक्षम टीम होती. पण तुम्हाला सांगू, ही टीम जास्त जिंकली त्यांच्यापेक्षा. बरं का, हे तेवढंच मोठं सत्य आहे. आणि याला कारण आहे हे मेंटली टफ आहे. त्यांचा प्रॉब्लेम होता स्किलफुली ते यांच्या खूप पुढे होते, पण मेंटली एवढे टफ नव्हते. हे सगळे मेंटली टफ आहे. एखादा परफॉर्मन्स जर द्यायचा असेल तर मेंटली टफ असणं ही प्रायमरी रिक्वायरमेंट असते. म्हणून तुमच्या सगळ्यांच्या मनावर स्वतः तसे काम करा, ते तेवढंच गरजेचं आहे. स्वतःचा एन्ड्युरन्स चेक करा, लाईफ एन्जॉय करा. ऍट द सेम टाइम तुम्हाला आपण ज्ञान वाढवतो या गोष्टीचा अभिमान वाटला पाहिजे, एवढा त्याच्यातलं प्रिपरेशन वाढवा. आणि याच्यासाठी स्वतः बेस्ट टाइम टेबल प्रिपेअर करा. जो टॉप क्लास टाइम टेबल आहे तो एखाद्या टीचर कडून चेक करा. इज इट फाईन का याच्यात अजून काही टाकलं पाहिजे. त्याच्यात अभ्यासाच्या टफनेस पेक्षा तुमच्या रिक्वायरमेंटला प्राधान्य द्या. समवन मे बी गुड इन धिस सब्जेक्ट, समवन मे बी गुड इन दॅट सब्जेक्ट. मग हा घ्यायचा जास्त वेळ का तो, हा सकाळी घ्यायचा का तो संध्याकाळी, से डिपेंड्स ऑन एव्हरी इंडिव्हिज्युअल कॅरेक्टर. त्याला असं काही नाही आहे की ते सगळ्यांचं सारखं असायला पाहिजे. ते हे चेक करा पहिल्यांदा आणि एक 2-3 दिवस तो टाइम टेबल इम्प्लिमेंट करून पहा की तो तुमच्याकडे एक्झिक्यूट होतो का. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, पूर्ण दिवसाचा टाइम टेबल बनवण्यापेक्षा आपण सकाळच्या सत्रात 2 तासाचा, दुपारच्या सत्रात 2 तासाचा आणि संध्याकाळच्या सत्रात 2 तासाचा टाइम टेबल बनवावा. ते 2-2 तास युटिलाइज करायला लागावेत आणि नंतर बाकीच्या टाइम टेबलला हात लावावा. सगळा दिवसभर 24 तासाचा टाइम टेबल सेट करायचा आणि एकही मिनिट फॉलो करायचा नाही, याला काहीही अर्थ नाही आहे. सेट इट फॉर कपल ऑफ आवर्स, इम्प्लिमेंट इट. मी जे ठरवतो ते मी करतो, हा विश्वास निर्माण होणं फार गरजेचं आहे पहिल्यांदा. तो विश्वास निर्माण झाला तर 100% देता येतील, नाही तर 100% देता नाही येत माणसाला. सो डू इट इन दॅट वे. ऍज आय सेड हिअर बिफोर की तुमच्यातल्या काही जणांनी असे लोक आजूबाजूला ठेवा जे प्रचंड पॉझिटिव्ह आहेत. हे तुमचे जे टीचर्स आहेत त्यांच्याबरोबर रेग्युलर म्हणजे कंटिन्युअसली पॉझिटिव्हिटीवर बोला. कारण ते शालेय जीवनामध्ये जे संस्कार झालेले असतात ना, आपल्याकडे दुर्दैवानी
म्हणजे न्यूझीलंड सारख्या देशामध्ये, एखाद्या दुसऱ्या देशामध्ये टीचर्सला क्वालिफिकेशन पेक्षा कॅरेक्टरवर काही ठिकाणी महत्व दिलं जातं, की त्या टीचरनी निगेटिव्ह नाही बोललं पाहिजे. नापास होशील अभ्यास नाही केला तर, असं सेंटेन्स टीचरनी कधीही वापरायचं नाही, असे नियम आहेत अनेक देशांचे. आपल्याकडे तोच नियम आहे हे बोलायचंय म्हणून. टीचर्स टेल दिस फास्ट, की पहिलं अभ्यास नाही केला तर रस्त्यावर येशील, मग कळ चूक, आम्ही काय सांगत होतोय म्हातारपणी कळल तुला. अत्यंत पॉझिटिव्ह असलेल्या टीचर्सला बरोबर ठेवा. स्पीक एव्हरीथिंग पॉझिटिव्ह. म्हणजे एक असाच एक माणूस असतो, खूप प्रयत्न करतो एक एक्झाम क्रॅक करण्याचा, त्याच्याच्याने होत नाही ती एक्झाम क्रॅक. 2-3 अटेम्प्ट करतो पण त्याच्याच्याने ती एक्झाम क्रॅक होत नाही. फ्रस्ट्रेटेड होतो, फार नैराश्यग्रस्त होतो, त्याला कळत नाही आता काय करावं पुढं. आपल्याकडे एक भारतीय समाजामध्ये फार चांगली पद्धत आहे, एक चांगली याच्यासाठी म्हणतो की काहीतरी करतात बाबा लोक. चांगली म्हणजे कशी, की एखाद्या माणसाला जर यशस्वी करायचं असेल तर त्याचं लग्न करून टाका म्हणून सांगतात पटकन. ही एक पद्धत आहे आपल्याकडं, किंवा कोणीतरी सांगतं की त्याला त्याचं लग्न करा, ते बरोबर होतंय आता ट्रॅकवर येतं, त्याचं लग्न करून टाकतात. मग त्याच्या लक्षात लग्न केल्यानंतर रिस्पॉन्सिबिलिटी वाढली, आता आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. मग वेगळं काय करायचं, मग तो विचार करतो की आपण काहीतरी नोकरी केली पाहिजे. मग तो एका शाळेमध्ये टीचर म्हणून जातो, पण तिथल्या स्टुडंट्सला तो आवडत नाही. ते स्टुडंट्स कंप्लेंट करतात आणि तिथली मॅनेजमेंट त्याला काढून टाकते. तो घरी येतो, त्याची बायको असते समोर बसली, की म्हणते काय झालं, मला काढून टाकलं शाळेतून, मी एक नोकरी इतक्या परिश्रमाने मिळवली होती आणि ती पण गेली. कदाचित तुला शाळेच्या मुलांना शिकवता येत नसेल, कशाला काळजी करता, सोड दो, कुछ नहीं होता है, आपल्याला अजून काहीतरी वेगळं काम करता येईल. कीप युअर होप्स अलाइव, कुछ नहीं होता है देखो. मग तो मार्केटिंग करायला लागतो एका ठिकाणी. काही दिवस मार्केटिंगचे पगार वगैरे चांगला असतो, सगळं होतं, पण काही ठिकाणी व्हिजिट दिल्यावर त्याच्या लक्षात आपल्याच्यानं मार्केटिंग होत नाही. एका दिवशी ती मॅनेजमेंट पण त्याला काढून टाकते. परत तसाच पाय घासत घरात येतो. बायको म्हणते काय झालं, तो म्हणतो मला मार्केटिंग वाल्यांनी पण काढलं. ती कंपनी म्हणते की तुमच्याकडून मार्केटिंग होत नाही. बायको म्हणते मग त्याला काय प्रॉब्लेम आहे, आता काय जॉब संपलेत का, 2च फील्ड संपलेत, फक्त टीचिंग आपल्याला जमत नाही हे कळलंय आणि मार्केटिंग जमत नाही हे कळलं, बाकीचं अजून कितीतरी बाकी आहे. मग तो परत पहिल्यापासून काम करायला लागतो. हे काम करत असताना जे मेंटली रिकार्डेड असलेली मुलं असतात त्यांच्या शाळेवर तो काम करायला लागतो. आणि त्या मुलांना समजून घेताना, त्यांना काही गोष्टी सांगताना तिथल्या मॅनेजमेंटच्या हे लक्षात येतं की हा जास्त परफेक्ट माणूस आहे बाकी सगळ्या लोकांपेक्षा. आणि मग तो ती मॅनेजमेंट त्याला प्रमोट करत राहते आणि तो एका सर्टन लेवलवर पोहोचतो. तो त्या सर्टन लेवलवर पोहोचल्यावर तो घरी येतो, त्याला प्रमोशन मिळाल्यावर एका दिवशी, आणि आपल्या बायकोला सांगतो की अगं मी इतके दिवस इतका फ्रस्ट्रेटेड होतो, तेव्हा तुला असं वाटलं नाही का की याच्या काय नादी लागायचं, तू इतकी समजून सांगत होतीस मला परत परत. ती बायको म्हणते अहो तसं नसतं, एक छोटासा प्लॉट आहे, त्या प्लॉटवर पहिल्यांदा आम्ही विचार केला की काहीतरी धान्य पिकवलं पाहिजे, आम्ही ते धान्य लावलं पण धान्य आलं नाही. तर याचा अर्थ काय, याचा अर्थ इथं कधीतरी आपण भाजी लावून पाहू. मग आम्ही भाजी लावून पाहिली, भाजी पण आली नाही. मग आता काय करायचं, मग आम्ही फळं लावून पाहिले आणि फळं आले. याचा अर्थ असा आहे की ही जमीन त्या फ्रुट्सच्या जे झाड आहेत त्याला सपोर्ट करणारी जमीन आहे. तसं आपल्यातलं प्रत्येकाचं कॅरेक्टर कुठे ना कुठेतरी नक्की सेट आहे. हा, आपण आपल्या इच्छेने एका वेगळ्या क्षेत्रात येऊ इच्छितोय, कदाचित आपली कुवत त्या लेवलवर असेल तर आपण काहीच्या काही करू शकतो, पण याचा अर्थ आपण दुसऱ्या कुठल्याच कामाचे नाही आहेत असा नाहीये. तुम्ही सगळेजण काही ना काहीतरी बेस्ट घेऊन आलेला आहेत आणि तुम्हाला काहीतरी नक्की करता येणार. मी नेहमी सांगतो की तुला बॅटिंग येत नसेल तर बॉलिंग येईल, बॉलिंग येत नसेल तर फिल्डिंग येईल, फिल्डिंग येत नसेल तर अंपायरिंग येईल, अंपायरिंग येत नसेल तर स्कोरिंग येईल, आणि काहीच नाही आलं तर मॅच पाहता येईल. जाऊ दे, काय फरक पडतो त्याला, आता है ना कुछ हमें तो कर देंगे बस. आमचं हे प्रिपेअर्डनेस जो आहे ना तो आम्हाला 100% देण्यासाठी तयारी ठेवेल. मग हे 100% आपण देऊ शकतो का? एक लक्षात ठेवा, जगाकडे पाहून प्रवास करू नका, स्वतःकडे पाहून प्रवास करा. जगाकडे पाहून केलेला प्रवास हा कंपॅरेटिव्ह प्रवास असतो, त्याच्यात नेहमी पाय घसरतो. स्वतःकडे पाहून केलेला जो प्रवास असतो ना तो प्रवास मात्र आपल्याला पुढच्या लेवलवर घेऊन जाऊ शकतो. म्हणून नेहमी आपण स्वतःकडे पाहून प्रवास करायचा असतो. मी एक एक्झाम्पल देत असतो की मी एका दिवशी एक गॉगल घेण्यासाठी एका दुकानामध्ये गेलो. तर आपल्याकडे दुकानात त्या मुलं मुली जे समोर उभे असतात त्यांना सांगितलेलं असतं की ते आरसा ठेवायचा समोर आणि धडाधड गॉगल आणून द्यायचे, हे घालून पहा, हा घालून पहा, पुसायचं की घालायचं, पुसायचं की ठेवायचं. त्याची ती मुलगी समोर बसलेली होती, अशा काउंटर होतं, इकडून ते दुकानातून मी असं आलो होतो, इथं बसलो स्टूलवर, तिने तो आरशे समोर ते ठेवलं सगळं
आणि एक एक गॉगल उघडायचे, पुसायचे, मला म्हणायचं सर हे घालून पहा, हे छान आहे. मी तो घालायचो गॉगल आणि बाहेर पाहायचो इकडं आणि परत येते. 5-6 गॉगल पाहिल्यानंतर ते मुलीला आला राग. ती मुलगी मला म्हणली की सर 1 मिनिट, एक राग नाही येणार तर 1 मिनिट बोलू का? म्हणलं बोला ताई. पण मी 10 वर्ष झाले दुकानात काम करते. म्हणलं खूप छान. मला म्हणलं नाही सर 10 वर्ष झाले दुकानात काम करते, हे जे आरसा आहे ना, हा आरशात पाहूनच लोक गॉगल घेतात. तिकडे काय बाहेर, तिकडे पहा ना, तुम्ही कसे दिसता हे आरशात कळणार तुम्हाला. मी म्हणलं ताई तुमचं म्हणणं खूप परफेक्ट आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की एक गॉगल घातल्यानंतर मला बाहेरचं काय काय दिसतं सगळं चांगलं दिसतं का, हे जास्त गरजेचं आहे. हा गॉगल माझ्या डोळ्याला मॅच झाला का, चेहऱ्याला मॅच झाला का, हा पुढची गोष्ट आहे. फर्स्ट आय नीड टू चेक दिस की हा गॉगल माझ्या डोळ्याला सुटेड आहे का, चेहऱ्याला मॅच होतोय का, ही पुढची गोष्ट आहे, ती पुढची परीक्षा आहे. जे त्याच्यात मॅच होतील ते याच्यात चेक करण्यात येतील. एवढी साधी गोष्ट. ती मुलगी म्हणली सर हे मला कुणी आतापर्यंत म्हणलंच नाही. अरे मला म्हणलं नाही तरी मला माफ करा बाबा, पण हे म्हणलं पाहिजे कुणीतरी. सो यू हॅव टू चेक दिस फर्स्ट की तुम्ही गॉगल घेताय डोळ्यासाठी घेताय का दिसण्यासाठी घेताय. तसेही पर्पज असलेले माणसं आहेत जगात, नाही असं नाही, पण सी यू हॅव टू क्लॅरिफाय फास्ट की तुम्ही ही परीक्षा देण्यासाठी आलेला आहेत, त्यातले कोणते पेपर्स तुमच्यासाठी कसे कसे आहेत, कोणत्या विषयावर विशेष फोकस द्यायचा आहे, कुठल्या टीचरचं जास्त डोकं खायचं आहे, दॅट यू हॅव टू क्लिअर इट व्हेरी फास्ट. हे एकदा प्रिपेअर्डनेस, एकदा तुम्ही त्यासाठी तयार झालात ना, तर नंतर हे सगळं अचीव्ह करणं हे रिलेटिव्हली खूप सोपं असतं. पण हे आत्ताच्या आत्ता इम्प्लिमेंट करावं लागतं आणि ते केलंच पाहिजे. जर आम्ही या पद्धतीने पुढे निघालो तरच. अभ्यास एमपीएससीचा कुठं होतो, असा एका जनरल क्वेश्चन मला एकाने विचारला होता आणि मी त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्याला सांगत होतो की कुठेही होतो. एमपीएससीचा अभ्यास कुठेही होतो, कारण एमपीएससीच्या सिलेबसमध्ये हे सगळंच आहे जे आपण आजूबाजूला पाहतो. देर इज नथिंग विच इज आउट ऑफ सिलेबस इन एमपीएससी ना, सगळं एमपीएससीच्या सिलेबस मध्येच आहे ना. मग जर सिलेबस मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत तर जगात अशी गोष्ट नाही की जिथे एमपीएससीचा अभ्यास नाही. आपण जिथं आहोत तिथे एमपीएससीचा अभ्यास आहे. आपला हा दृष्टिकोन असेल तर अभ्यास तिथं पण होईल. हा दृष्टिकोन आणि मनाची तयारी नसेल तर तो अभ्यास होणार नाही. म्हणजे देव सगळीकडे आहे हे सांगण्यासाठी मिर्झा गालिबनी एक शेर लिहिला होता. गालिब एका ठिकाणी असं लिहितात की साकी शराब पीने दे मस्जिद में बैठकर, साकी शराब पीने दे मस्जिद में बैठकर, या फिर वो जगह बता जहां खुदा नहीं है. आज मला असं वाटतं की खरंच तसंच आपलं आहे की एमपीएससीचं सिलेबस नाही आहे अशी जागा नाही आहे. हर जगह पे सिलेबस आहे. हा आमचा अप्रोच पाहिजे की इथून काय प्राप्त करायचं. देर इज नो पर्सनॅलिटी इन द वर्ल्ड हू कॅनॉट टीच यू. एनीवन कॅन टीच यू, बट द सब्जेक्ट मस्ट बी डिफरंट. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. फक्त ही पॉझिटिव्हिटी आमची कायम टिकली पाहिजे. म्हणून आम्हाला वेळ द्यायचा, थोडा वेळ आमच्या स्वतःसाठी रिझर्व ठेवायचा आहे. जमलं तर एखादं गाणं ऐकायचं छान, जमलं तर थोडा वेळ खेळायचं आहे, एक सकाळी उठायची सवय लावायची आहे, छान फिरून यायचं आहे. हे जर तुम्ही केलं तर तुम्ही एक्झाम दिल्यानंतर जे पुढे नोकरी करायची त्यासाठी पण फिट राहाल. एक्झॉस्ट नाही व्हायचं आम्हाला एक्झाम देऊन. आम्हाला पूर्ण रिटायरमेंट पर्यंत नोकरी करायची आहे आणि त्या लेवलवर आमचं प्रिपरेशन पाहिजे. इफ आवर सर्व्हिसेस आर लाईक दॅट देन देर इज नो प्रॉब्लेम. मग हा अप्रोच जर आमचा होत असेल तरच आम्ही 100% प्रिपेअर्ड आहोत असा त्याचा अर्थ आहे. चेक फ्रॉम युअर ओन सेल्फ, गेट द स्टडीज ऑन, आणि ते चालू केलेला अभ्यास कधीही बंद करू नका. काहीही हो, तो अभ्यास रोज व्हायला पाहिजे. मला नेहमी असं वाटतं आपल्या आयुष्यामध्ये झोप आणि जेवण या 2 गोष्टी कधीच बंद पडल्या नाही. काही दुनियेचे प्रॉब्लेम असो, या 2 गोष्टी बंद पडल्या. मला काल वेळच नाही मिळाला, मी अभ्यासच केला नाही, हे वाक्य आपण 50 वेळेस ऐकलंय. मग मला काल वेळच मिळाला नाही, जेवलोच नाही मी, मला वेळ मिळाला नाही, झोपलो नाही. नाही मस्त मजेत, आणि काल नाही झोपला तर आज दुप्पट झोपतो तू. थोडक्यात काय आहे की आपण ते कम्प्लीट, म्हणजे त्याच्या इंटरेस्ट सकट ते आज आपण उपभोगतो. एंड इफ द थिंग्स आर लाइक दिस देन व्हाई नॉट स्टडी. तो एक तय करो की स्टडी करना है, हर हाल में करना. म्हणूनच आपण 2-2 तासाचे पहिल्यांदा बागा फुलवू. 2 तासाची सकाळी, 2 तासाची दुपारी, 2 तासाची संध्याकाळी, अशा छोट्या छोट्या बागा फुलवू. नंतर मग काय अरण्य लावायचं, वन लावायचं ते नंतर बघू. पहिले त्या 2-2 तासाच्या बागा फुलवा आणि एकदा त्याला एन्जॉय करायला लागा. एक 15 दिवसाच्या स्पॅन मध्ये आपला अभ्यास होतोय याचं फील येऊ द्या. अभ्यास होतोय हे फील आलं तर अभ्यास झाला हे समाधान नक्की मिळेल. ऑल द बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.
डोक्यात ठेवा. आपण